नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या भागामध्ये कान्हाला विचारत असते की तू त्या सईकडून सह्या घेतल्यास की नाही. आपल्याला पटकन तुझ्या नावावर सगळं करून घ्यायचं आहे. आणि मग मासाहेब, मला माहिती आहे काय करायचं आहे. आणि आता 4च दिवस राहिले आहे. खरी तेजस्विनी कामत कोण आहे आणि त्या सरकारने जो जो आपल्याला त्रास दिला आहे ना, त्याचा आपण बदला घ्यायचाच आहे. इथे सखी बसलेली असती. कान्हा येतो. कान्हा म्हणतो, "सखी मॅडम, काय झालं आहे तुम्हाला? मी रात्रीपासून बघत आहे तुम्हाला. तुम्ही रात्रीही नीट व्यवस्थित झोपल्या नाही. या कुशीवरून त्या कुशीवर होत होतात. तेव्हा का असं?" तर इथे सखी म्हणते, "खरंच तू मला किती ओळखलंस? म्हणजे मला रात्री झोप लागली नाही हे तुझ्या लक्षात आलं नाही. आणि तू बड्डेच्या दिवशी म्हणाला की केव्हापासून मी सरकारचा शोध घेत आहे आणि हे मला कसं कळलं नाही. तू ते कोडं लिहिलं होतं. ते कोड्यातून तू मला कितीसे प्रश्न विचारत होता. काढून घेत होता माझ्या बालपणीच्या आठवणी. बालपण कसं गेलं, बालपणीमध्ये काय झालं, हे सगळं तू माझ्याकडून काढून घेत होता. पण मला कसं कळलं, मला वाटलं की तू मला विचारत आहे माझं बालपण हे, असं मला वाटायचं, म्हणून मी तुला सांगायचे. आणि मला खरंच कळलं नाही. खरंच तुला सांगू का कान्हा, माझा तुझ्यावर खूप खूप विश्वास आहे." तेव्हा सखी म्हणते, "कान्हा, तू माझ्याबरोबर लपंडाव तर खेळत नाही ना त्यांच्यासारखा? कारण की मी त्यातली मुलगी नाही आहे. मी खूप साधी, सिंपल, सरळ मुलगी आहे. मला असे चक्के पंजे नाही खेळता येत." कान्हा म्हणतो, "माझ्यावर विश्वास आहे ना सखी मॅडम? तसं काहीच नाही आहे. खरं तर मला या सरकारचा शोध घ्यायचा होता, म्हणून तर मी आहे. मी तुमच्याबरोबर कोणताही चक्के पंजे, लपंडाव खेळत नाही आहे." तेव्हा मात्र सखी म्हणते, "खरंच कान्हा, तुला सांगू का? मी अजूनपर्यंत विचारच केला नाही माझी नेमकी खरी आई कोण आहे. पण मी विचार करणार आहे. पण खरं कान्हा, तुला सांगू का? तुझा हा साधा भोळा स्वभावच बघूनच मी तुझ्या प्रेमात पडले आहे. आता मात्र तुझ्या मनगटीवर बसून सगळं खरं जाणून घेईन." तेव्हा कान्हा म्हणतो, "सखी मॅडम, तुम्हाला राग आल्यावर तुम्ही खूप छान दिसतात, क्यूट दिसतात. बघा बरं आरशामध्ये." तेव्हा सखी म्हणते की "खरंच कान्हा, तुला सांगू का?" तेव्हा कान्हा सखीला सांगत असतो, "कान्हा, तू अजून तर माझ्यापासून काही लपवत नाही आहे ना? खरं मी तुझ्यामध्ये माझ्या वडिलांना बघत असते." आता सखी इकडे आलेली असते तिच्या आईला अंघोळ घालायला. तर सखी म्हणते की तुम्हाला आज मी खरंच अंघोळ घालणार आहे. तेव्हा तेव्हा तेजस्विनी म्हणत असे, जशी मी तुला लहानपणी अंघोळ घालायची तशी तू मला अंघोळ घालणार आहेस का?" तर सखीला काही सुचत. सखी म्हणते, "खरं तुम्हाला सांगू का? मी तुम्हाला मावशी म्हणावं किंवा आई म्हणावं काहीच कळत नाही. पण चला तुम्ही, आज मी तुम्हाला अंघोळ घालते." आता सखी आईला घेऊन आतमध्ये आलेली असते बाथरूममध्ये. खरंच एक हृदयाला स्पर्श करणारे त्यांच्या भावनिक जो क्षण असतो, तो असतो. तेव्हा इकडे मात्र टेबलवर सगळे नाश्त्यासाठी आलेले असतात. आता इकडे सरकारही खाली आलेली असते. पण सरकारला बघून कोणीच टेबलवरून उठत नाही. तर येथे कान्हा म्हणतो की "हो, तुम्हाला ती सवय झाली आहे ना, तुम्ही खाली आल्या की सगळेजण उठायचे. पण आता तसं नाही. अजून तर 4 दिवस बाकी आहे." तेव्हा मात्र येथे सरकार म्हणते की "हो, मलाही बघायचंच आहे. तुम्ही सगळेजण खाली बसला आहात." आणि मग तितक्यात सखी येते. सखी म्हणते, "थांबा ना सरकार, आपल्या घरामध्ये एक व्यक्ती अजून आहे. आज ती व्यक्ती आपल्याबरोबर नाश्ता करणार आहे. आपण तिचाही विचार करूया." तेव्हा आता सरकारला खूप राग येतो. आणि आता इथे तेजस्विनी आलेली असते. तर तेजस्विनी येते, म्हणते की "हो, मी तेजस्विनी आज तयार होऊन आलेली आहे." सगळेजण तिला बघून उभे राहतात. तर दादा म्हणतात की "खरंच वहिनी, तुम्ही." आणि मग तिला बसायला कान्हा म्हणतो की "आज मात्र सरकारच्या समोरच्या खुर्चीवर तुम्ही बसायचं आहे." आणि मग तेजस्विनी म्हणते, "मी कशी दिसत आहे? चांगली तर दिसत आहे ना?" तर इथे कान्हा म्हणतो, "आज तुम्ही खूप छान दिसत आहात. आज तुम्ही या खुर्चीवर बसा." आता मात्र कान्हाने तिला सरकारच्या समोर खुर्चीवर बसायला सांगितलेलं असतं. आणि तेजस्विनी सरकारच्या समोर खुर्चीवर बसते आणि बर्फीच्या गालाला हात लावते. "तू बर्फीस ना? तर तुझं नाव मिस ठेवलं आहे." तेव्हा मात्र बर्फी म्हणते की माझ्या बाबाने सांगितलं आहे की माझं नाव तुम्हीच ठेवलेलं आहे. तेव्हा पार्टीत तू खूप छान दिसत होते, असंही तेजस्विनी बर्फीला म्हणते. सरकार म्हणते, "आता मात्र काहीतरी करायला हवं. खूप थोडे दिवस राहिले आहे. सखीला काही ना काही करून माझ्या बाजूने करून घ्यायला हवं." आता इकडे सरकारला इतका राग आलेला असतो की तिला कंट्रोलच होत नाही. ती पिस्टल उचलते आणि मात्र सखी म्हणते,
आणि पुढील भागात आता आपल्याला असं बघायला मिळणार आहे की सखी ते सरकार आणि तेजस्विनीला एकच प्रश्न विचारणार आहे आणि जो कोणी त्या प्रश्नाचं खरं खरं उत्तर देणार आहे आणि त्यावरून सखी ठरवणार आहे की तिची खरी आई कोणती आहे. आता खरंच ही सरकारला माहिती असेल का तेजस्विनी काय प्रश्न विचारेल आणि आता इथे सरकार हरेल की तेजस्विनी जिंकेल. आता सखीला खरी आई या दोन एका प्रश्नातूनच मिळणार आहे. आता मात्र खरी कसोटी आहे इथे तेजस्विनी आणि सरकारची. पुढील भाग बघायला विसरू नका.